फिरू नको, सगळे छान या समोर हे जे गीत आहे हे सुद्धा असंच उत्स्फूर्त आणि वनामध्येच गायलेलं आहे की ज्याला आपण बोध म्हणतो ईश्वरीय किंवा वृत्ती बंद करणं, म्हणजे वृत्तीचा प्रवाह आपल्या चित्तात अखंड चालू आहे. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सुद्धा हा अखंड चालू आहे. ती वृत्तीच तद्रूप करणे, चिद्रूप करणे, ईश्वरमय करणे म्हणजे परमार्थ किंवा आपण आत्मदर्शन म्हणतो. तर या माझ्या गीतामध्ये तो एक भाव आहे अनुभूतीचा, तुम्ही शब्दबद्ध केलेला आहे. पहा, अभिवादन प्रेमे चरणी निज प्रेमी मधुप्रिय वृंद, अर्पितो भाव सुमनेहि झा आत्मसौख्य सौगंध, मी चिन्मय गगनी रमतो घेऊनिया सोहम छंद, भेदिले नभो मंडला मी होऊनी ध्यानी धुंद, तोडियले कल्पित सारे या विश्वाचे ते बंध, सारुनी मनाला परते सेविला आत्ममकरंद, संजीवनी जीवन गमले अनुभवला आत्मानंद, आत्म्यात रंगली वाणी वर्णिता आता स्वानंद, जनी वनी मनी मोहरले. तुकोबारायांचं सुद्धा एक असं वचन आहे, जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगातो वासुदेवा ऐसा मनी वसुद्या गा भावगा. तर त्याच्यातला थोडासा इथं ह्याला संबंध, जनी वनी मनी मोहरले या आत्मसुखाचे कुंद, सेवुनी तृप्त मी झालो जगी मुक्त स्वरूपानंद, उत्स्फूर्त स्वरूपानंदी निर्मिले भक्तिपद बंध, ह्या रसिक प्रेमी जन हो या भाव फुलांचा गंध, हळुवार अनुभवा सारे मम प्रेम कळ्यांचे स्पंद, अंतर्मुख होऊन ध्यानी वृत्तीस करुनिया बंद. इथं पातंजल योग दर्शनाचा प्रभाव माझ्या काव्यामध्ये आलेला आहे, की पातंजल दर्शनाचा मी खूप डीपमध्ये अभ्यास केला, ज्याला तलस्पर्शी म्हणतो आपण. तसा ह्या निसर्गातच जास्त अभ्यास झाला आणि गोव्यापर्यंत मी असं ह्या चिंतनातच असतात ना फिरलेल्या. गोव्याचा काही काल एके ठिकाणी राहिलो होतो 1 वर्षभर. माझे एक मित्र होते तिथे मामलेदार म्हणून, त्याने आपल्या नारळी पोपळीच्या बगीच्यामध्ये सुंदर निसर्गात मला एक असं म्हणले की तुम्ही महाराज इथे अनुकूल आहे, तुम्हाला साधना काय करायची करा. तर तो पातंजलचा इथं हे आलेला आहे संपर्क, की अंतर्मुख हो ध्यानी वृत्तीस करुनिया बंद, योग चित्तवृत्ती निरोध हे पहिलं सूत्र आहे. अथ योगानुशासनम. आता मी तुम्हाला योगदर्शन म्हणजे जी शिक्षा आहे, प्रणाली आहे ते देत आहे असं भगवान पतंजली म्हणतात. की पहिलं सूत्र कुठलं असेल तर योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे काय की चित्तवृत्तींचा निरोध करणं, म्हणजे चित्तवृत्तीच्या प्रवाहानुसार आपण वाहवत निघालेला आहे आणि तद्रूप हो त्या वृत्तीनुसारच तद्रूप प्रत्येक क्षणी होत निघालेला आहे. तर ह्याचा अभ्यास करणं म्हणजे योगाचा अभ्यास करणं आहे, वृत्तीचा अभ्यास करणं म्हणजे योगाचा अभ्यास करणं आहे. तर तो इथं ह्या काव्यामध्ये संपर्क आलेला आहे. अंतर्मुख होऊन ध्यानी वृत्तीस करुनिया बंद, निज प्रेम पुष्प जास्वंद जनु गमे कैवल्य बिंद, चकोर होऊनी सेवा हे आत्मसुधामृत बुंद, सेवुनी मधु मकरंद निजधामी व्हावे धुंद, स्वानंदे गरजा सोहम सोहम मी चिन्मयानंद, मधु मोद मधामृत सारे प्या बोध सुधा आनंद, प्रिय तुकया समहो गरजा जय जय मी सच्चिदानंद, प्रिय तुकया समहो गरजा जय जय मी सच्चिदानंद. मग शेवटी तुम्ही मला मानव माना किंवा ईश्वर माना, मान्या न मानण्याच्या पलीकडे एक आपलं जे निरंतरचं अस्तित्व आहे. ईश्वरसुद्धा मायेची उपाधी आहे, जीव हा अविद्येची उपाधी आहे.
म्हणजे माया आणि उपाधीचे निरसन केलं तर नित्य शुद्ध बुद्ध जे चित तत्व आहे, चेतन तत्व आहे, त्याला चिदविलास ज्ञानदेव अमृतानुभवने म्हणतात. तो चिदविलास म्हणून संपूर्ण सृष्टी आहे, याची प्रचिती येते. आणि म्हणून मी शेवटी म्हटलं आहे की मान्या न मान्यावरती अस्तित्व आपण अवलंबून ठेवले, त्यामुळे मान सन्मानाच्या पलीकडे एक सर्वश्रेष्ठ आनंदमय सतत बोधमय स्थिती असते, त्याचं एक दिग्दर्शन आहे. आणि शेवटी मी असं म्हटलेलं आहे, तुमच्या जगतातल्या कुठल्याही मान्यतेवरती माझं हे नाही की तसं कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सहिताचा धंदा, असं एक जे स्वाभाविक त्याच्यात दर्शन आहे. म्हणून म्हटलेलं आहे, मधुमाना मानव जगती वा पार्थ सखा गोविंद, परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहम्मी आनंद कंद, परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहम्मी आनंद कंद, अभिवादन प्रेमे चरणी निज प्रेमी मधुप्रिय वृंद, अर्पितो भाव सुमने ही घ्या आत्मसौख्य सौगंध, घ्या आत्मसौख्य सौगंध, घ्या आत्मसौख्य सौगंध. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामचंद्र डोंगर की जय. मधुसूदन महाराज की जय. आता